तर क्लासेस करायला हवेत का नाही हे या प्रश्न उत्तर झालं आहे आपलं. जर तुम्ही क्लासेस केलेत तर बेटरच राहील. तुम्ही क्लासेस न करणाऱ्या मुलापेक्षा समोरच राहणार आहात, यात काही वाद नाही आहे. आता बघा दुसरा प्रश्न काय आहे, सेल्फ स्टडी. आता हे सेल्फ स्टडी करावा का, सेल्फ स्टडी करून पोस्ट मिळतात का असं सांगितलं. आता मी सांगितलं आहे, ते डिस्कशन झालं आहे आपलं. आता ते प्रश्न घेत नाही मी. आता किती तास अभ्यास करावा, किती तास अभ्यास करावा याचंही मगाशी डिस्कशन झालं आहे आपलं. 4-5 तास डेली तर केलाच पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा पेपर एक्झाम जवळ येते तेव्हा तोच काळ 10-11 तासापर्यंत नेला पाहिजे, हे आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे. आणि डेली शेड्यूल कसं असावं, डेली अभ्यासाचा क्रम कसा असावा त्याबद्दल थोडं सांगतो. आता माझा अभ्यासाचा क्रम कसा राहायचा, मी सकाळी 5 वाजता उठायचो. म्हणजे अगोदर मी अगोदरपासूनच लहानपणापासूनच 5 वाजता 4 वाजता उठायचो, देवाची प्रार्थना करायचो. असं काही नाही आहे. मी जेव्हा वाटत होतं की आता आपल्याला पर्यायच नाही आहे, दुसरा पर्यायच नाही आहे, तेव्हा मग माझ्या स्वतःवर बंधनं आणले आणि एक दिशा बनवली दररोजची माझ्या अभ्यासाची. तर ती दिशा काय होती ते मी सांगतो तुम्हाला. बघा मी सकाळी 5 वाजता उठायचो. 5 वाजता उठायचो आणि 5 ते 6च्या दरम्यान काय आपले डेली कामं असतात ते करायचो. आणि शार्पली 6 किंवा 6च्या जवळपास अभ्यासिकेत जायचो. 6 ते 8 एक टप्पा व्हायचा माझा. 8 ते 9 नाश्ता, मित्राशी बोलणं, थोडं घरच्यांशी बोलणं यात जायचा. 9 ते 11 दुसरा टप्पा, 12 ते 2 तिसरा टप्पा, 2 ते 4 चौथा टप्पा, 4:30 ते 6:30 पाचवा टप्पा. एवढा वेळ मी अभ्यास करायचो. म्हणजे मी फार अभ्यास करायचो असं नाही. काही मुलं 7 ते 9, 9 ते 12 वाजेपर्यंत अभ्यास करायचे. तेवढं काही नाही जमलं मला आजपर्यंत तरी. आता हा माझा डेली क्रम असायचा. हाच तुमचाही असावा असं नाही आहे. तुमच्या डेली कामानुसार, कोणी जॉब करत असेल, कोणी हाऊसवाईफ असेल, त्यानुसार तुम्ही ठरवा. माझा मी आदर्श काय शेड्यूल असा डेली मी सांगितला आता तुम्हाला. आता दुसरा प्रश्न काय आहे, समोरचा प्रश्न, जॉब करून अभ्यास होतो का, जॉब करून अभ्यास करून आणि पोस्ट मिळेल का, हा एक प्रश्न मला कोणीतरी विचारला होता. हे बघा, तुम्ही जॉब करून अभ्यास करता म्हणजे निश्चितच तुम्ही अभ्यासाला, परीक्षेला कमी वेळ देता. इथं लायब्ररीमध्ये, पुण्याच्या प्रत्येक अभ्यासिकेमध्ये जाऊन बघा, लायब्ररीमध्ये जाऊन बघा, तिथं मुलं 10-10, 12-12 तास अभ्यास करतात. मग त्या मुलाच्या मागे, त्या मुलींच्या मागे तुम्ही असणार की नाही, तुमचा अभ्यास मागे असणार की नाही. मग तुम्हीच विचार करा की तुम्हाला जॉब करून अभ्यास करायचा आहे का पूर्ण वेळ अभ्यासाला द्यायचा आहे. हे मी तुम्हाला रिॲलिटी सांगितली. ठरवायचं आहे तुम्ही. सिलेक्शन होईल का, आता हा सर्वात मोठा प्रश्न आहे की MPSCमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये, सरळ सेवेमध्ये सिलेक्शन होईल का सर, हा मला कोणतरी प्रश्न विचारला होता. बघा 2023ला नुसत्या ग्रुप B and Cच्या 8,169 जागा निघाल्या होत्या. 8,169. आपल्यासाठी किती पाहिजेत जागा, 2 जागा पाहिजेत का आपल्यासाठी, नाही ना, एकच जागा पाहिजे. आपल्याला फक्त एकच जागा हवी आहे. मग 8,169 जागामधून आपल्याला फक्त एकच जागा हवी आहे. हे 2023ला एवढ्या जागा निघाल्या होत्या. त्यात ASOच्या 78 जागा होत्या, STIच्या 159 होत्या, PSIच्या 374 होत्या, एक्साईज सब इन्स्पेक्टरच्या 6 होत्या, सहाय्यक कर टॅक्स असिस्टंटच्या 468 होत्या, क्लर्क टिपीसच्या 7,034 होत्या. एवढ्या मुलांचं तर सिलेक्शन झालं ना. जे 4 लाखच्या जवळपास अर्ज येतात त्यातून 8,169 मुलांचं तर सिलेक्शन झालं आहे. मग आपलं का नाही होणार. हे तर 2023ची आकडेवारी आहे. आणि 2023ची सरळ सेवेची तर आकडेवारी मी तुम्हाला आणखी सांगितलीच नाही. हे फक्त मी ग्रुप Bची आणि ग्रुप Cची सांगतो आहे. एवढ्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यात. आता 2022ला पहा, 2022ला ग्रुप बीच्या 800 जागा होत्या. त्यात ASOच्या 42, STIच्या 77, PSIच्या 603 आणि सब रजिस्ट्रारच्या 78 होत्या. ग्रुप Cच्याही काही पोस्ट होत्या, पण आता माझ्याकडे ती आकडेवारी उपलब्ध नाही. आणि आता 2023-24मध्ये तुम्ही बघताय की पोलीस भरती होती. पोलीस भरतीमध्ये अगोदर
18,000 जागांची भरती झाली, नंतर 18,000ची भरती झाली आणि आताही एक घोषणा झाली की 7,500 जागांची ॲड आणखी पोलीस भरतीची करणार आहेत. हे पण मुलं सिलेक्ट होतीलच ना, तेवढ्या तर जागा मिळतीलच ना आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या. तर सिलेक्शन होतं कोणाचं होतं? जे प्रामाणिक अभ्यास करतात त्यांचं, जे व्यवस्थित अभ्यास करतात त्यांचं, जे पेशंट राहत, जे ज्याचा संयम असतो त्यांचं सिलेक्शन होतं. जे म्हणजे सिलेक्शन तुम्ही बाहेर जायचं पुण्या मुंबईमध्ये अभ्यास करायसाठी आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत फिरायचं, मुलींसोबत फिरायचं, गप्पा-टप्पा करायच्या, पार्ट्या करायच्या, यानं नाही सिलेक्शन होत. सिलेक्शन मी तर म्हणेल जे प्रामाणिक अभ्यास करतो ना, डेली अभ्यास करतो ना, त्याचं सिलेक्शन होतं म्हणजे होतंच. त्याचा मी स्वतः एक प्रूफ आहे. आता यापुढे मी काय सांगत नाही. तर सगळे प्रश्नाची उत्तरं झालेली आहेत आपले. यानंतरची काय व्हिडिओ राहील ते तुम्हाला मी सांगेन. थँक्यू, धन्यवाद.